नमस्कार मंडळींनो, पूजा रेसिपीच्या या मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण रगडा पॅटीसची रेसिपी बघणार आहोत। तर चला तर मग सुरू करूयात रगडा पॅटीस बनवण्यासाठी। सुरुवातीला आपण पॅटीस तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा चाट मसाला व 1 चमचा जिरेपूड मिक्सरमधून काढून घेतलेली आहे व थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। 3 ते 4 बटाटे इथे मी उकडून घेतलेले आहेत व बटाटे मी साल काढून त्यानंतर उकडून घेतलेले आहेत। आता आपण बटाटे कुकरमधून बाहेर काढून घेऊयात व त्याची थोडीशी वाफ जाऊ द्यायची। बटाट्यामधील वाफ गेल्यानंतर बटाटे थोडेसे थंड होतात व त्यानंतर आपण मॅशरच्या मदतीने बटाटे अशा पद्धतीने मॅश करून घेऊयात। पॅटीस बनवण्यासाठी 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट मिक्सरमधून काढून घेतलेली आहे व मॅश करून घेतलेल्या बटाट्यामध्ये 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचे। 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे व वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। एक चमचा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। अर्धा चमचा हळद व आता हे सगळे मिश्रण आपण मिसळून घेऊयात। बटाटे थोडेसे गरम असल्यामुळे सुरुवातीला मी पळीच्या मदतीने मिश्रण एकजीव करून घेत आहे। त्यानंतर आपण हाताच्या मदतीने मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे। बटाटे थोडेसे थंड झालेले आहेत व आपण हाताच्या मदतीने ते आता मिक्स करून घेऊ शकतो। त्यामुळे मी आता हाताच्या मदतीने मिश्रण एकजीव करून घेत आहे। पॅटीस तयार करण्यासाठी बटाट्याला मस्त रंग आलेला आहे व आता आपण ह्याचे एक एक करून पॅटीस तयार करून घेऊयात। त्यासाठी मी हाताला थोडेसे तेल लावून घेत आहे। त्यामुळे बटाट्याचे तयार केलेले मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही। इथे मी तयार करून घेतलेले बटाट्याचे सारण थोडेसे घेतलेले आहे व त्याचे अशा पद्धतीने गोल पॅटीस तयार करून घेऊयात। पॅटीस थोडेसे जाडसरच असतात, त्यामुळे आपण अशा पद्धतीने पॅटीस तयार करून घेत आहोत। बटाट्याचे सारण जर हाताला चिकटत असेल तर अजून एकदा हाताला तेल लावून पॅटीस तयार करायचे, म्हणजे ते सारण चिकटणार नाही। 3 ते 4 बटाट्यांमध्ये आपण 10 ते 12 पॅटीस तयार करू शकतो। मी 4 बटाटे घेतलेले होते व त्यामध्ये माझे 12 पॅटीस तयार झालेले आहेत। सगळे पॅटीस मी इथे तयार करून घेतलेले आहेत।
एका पॅनमध्ये थोडेसे तेल घ्या. तेल अगदी थोडे घ्यायचे. आपल्याला बटाट्याचे पॅटीस हे फक्त फ्राय करून घ्यायचे आहेत, डीप फ्राय करायचे नाही आहेत. त्यामुळे थोडेसेच तेलाचा वापर करणार आहोत. एक एक करून मी पॅटीस तेलामध्ये सोडत आहे. त्यानंतर एका बाजूने 5 ते 6 मिनिटे फ्राय करून झाल्यानंतर सगळे पॅटीस दुसऱ्या बाजूने फ्राय करायला घ्यायचे व एक एक पॅटीस दुसऱ्या बाजूने पण फ्राय करायचे. 5 ते 6 मिनिटे हे पॅटीस फ्राय करून घ्यायचे आहेत व पॅटीसला असा लालसर रंग येईपर्यंत पॅटीस फ्राय करून घ्यायचे. दोन्ही बाजूंनी पॅटीस फ्राय झाल्यानंतर एका प्लेटमध्ये हे पॅटीस आपण काढून घेऊयात. आता आपला पॅन चांगला गरम झालेला आहे, त्यामुळे मी तेलाचे प्रमाण थोडेसे कमी केलेले आहे. त्यानंतर आता आपण राहिलेले पॅटीस सुद्धा अशाच पद्धतीने फ्राय करून घेऊयात. पॅटीस हे पॅनला चिटकू नये त्यासाठी आपण वरून पळीने तेल सोडायचे व थोडेसे ते पॅटीसला लावून पण घ्यायचे. त्यामुळे पॅटीस खाली चिटकत नाही व त्याला मस्त असा लालसर रंग येतो. तेल थोडेसे कमी वाटत असेल तर अजून थोडेसे तेल वरतून लावून घ्यायचे व थोडेसे तेल हे पॅनच्या कडेने पण सोडायचे. त्यामुळे खालच्या बाजूने पण पॅटीस मस्त असे फ्राय होतात. एका बाजूने पॅटीस 5 ते 6 मिनिटे फ्राय झाल्यानंतर त्यानंतर त्याला लालसर रंग येतो व त्यानंतर पॅटीस दुसऱ्या बाजूने पण फ्राय करायला घ्यायचे व दोन्ही बाजूने फ्राय झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. पॅटीसला मस्त असा लाल रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण दुसऱ्या बाजूने पण फ्राय करून घेत आहोत. दुसऱ्या बाजूने पण फ्राय करत असताना थोडेसे तेल वरून पळीने सोडायचे. आता आपले पॅटीस तयार आहेत. आता आपण रगडा तयार करून घेऊयात. रगडा तयार करण्यासाठी इथे मी 2 ते 3 वाटी पांढरे वाटाणे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. अर्धा चमचा हळद व 1 चमचा मीठ, त्यामध्ये 3 ते 4 ग्लास पाणी टाकून हे भिजवून घेतलेले वाटाणे शिजवून घ्यायचे आहेत. कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्या, म्हणजे वाटाणे चांगले शिजले जातात. आता हे कुकर आपण गॅसवर ठेवून 4 शिट्ट्या काढून घेऊयात. रगडा तयार करण्यासाठी 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट व 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता आपण रगडा तयार करायला घेऊयात. इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊयात. आपण इथे बघू शकता वाटाणे छान शिजलेले आहेत. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे, ते थोडेसे तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट व 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट टाकायची व सगळं मिश्रण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे. लसूण व हिरव्या मिरचीची पेस्ट तेलामध्ये तळल्या गेल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद व 1 चमचा तिखट टाकायचे
तिखट तेलामध्ये करपू पण शकते, त्यामुळे मसाला पटकन मिक्स करून घ्यायचा. तेलामध्ये मसाला 1 ते 2 मिनिटे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये शिजवून घेतलेले पांढरे वाटाणे टाकायचे. इथे मी सगळे वाटाणे टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरेपूड, व 1 चमचा धनेपूड टाकायची. ते छान मिक्स होऊ द्यायचे. रगडा थोडासा घट्ट असतो. इथे आपल्याला हे पातळ दिसत असेल. रगडा घट्ट करण्यासाठी अर्धा कच्चा बटाटा हा खिसून टाकायचा आहे, त्यामुळे रगडा घट्ट होतो. छान मिक्स करून घेऊयात. थोडीशी कोथिंबीर, रगडा छान मिक्स करून घेऊयात. त्यानंतर त्याला 1 उकळी येऊ देऊयात. इथे बघू शकता मस्त रगडा तयार आहे व रगडा घट्ट पण झालेला आहे. आता आपण रगडा पॅटीस सर्व करायला घेऊयात. त्यासाठी मी सुरुवातीला थोडासा रगडा घेत आहे. त्यानंतर त्यावर 3 ते 4 पॅटीस व त्यानंतर पॅटीसच्या वरती पण थोडासा रगडा टाकायचा. तुम्हाला जर आवडत असेल तर त्यावरती तुम्ही थोडेसे तिखट, चाट मसाला व चिंचेचे पाणी करून घेऊ शकता. मस्त असा रगडा पॅटीस तयार झालेला आहे. तुम्हाला ही डिश कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर ही डिश आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.